आता मला ना तुझी अर्पिताबद्दलची काळजी, प्रोटेक्टिव्हनेस सगळं कळत आहे. पण आता थोड्या वेळासाठी त्यांचा फक्त नवरा बायको म्हणून विचार कर. केला. ओके, मला सांग, कुठल्या नवरा बायकोंमध्ये भांडण होत नाही? म्हणजे आपण पण बायकोशी भांडतो आपल्या. म्हणजे तू आणि स्वानंदी वहिनी तर वैऱ्यासारखे कचा भांडत होतात, हो का नाही? हो, मान्य आहे सगळं मला. म्हणजे मी आणि स्वानंदी मॅडम भांडायचो, कचा भांडायचो, पण तेव्हा सुद्धा भांडताना सुद्धा एकमेकांचा अनादर कधी नाही केला आम्ही. आणि आमचं सोडून दे रे, म्हणजे कुठल्याही नवऱ्या बायकोच्या किंवा कुठल्याही नात्यामध्ये भांडण होतच. पण असं बायकोला तिच्या हाताला धरून तिच्या माहेरी आणून सोडणं, ते सुद्धा बाळासकट तिच्याशी या पद्धतीने वागणं, सगळ्यांसमोर बोलणं, हे क्रूरपणाचं लक्षण आहे. मान्य, मला क्रूरच आहे. पण तुझ्या मते यावर उपाय काय असेल? मला कन्फ्यूज झाल्यासारखं वाटतंय आता. नाही, काहीतरी तर विचार असेल डोक्यात, काहीतरी मत असेल. एक मन असं म्हणतंय की खरंच अर्पिता जर खुश नसेल त्याच्याबरोबर, तर तिने वेगळं व्हावं त्याच्यापासून, त्रास सहन करत कशाला राहायचं. आणि दुसरं मन हेही म्हणतंय की नातं तोडणं हा काही पर्याय नाही असू शकत. छोटं बाळ आहे त्यांना, त्या बाळासाठी तरी दोघांनी आपापसातले मतभेद मिटवून एकत्र आलं पाहिजे असंही वाटतं. करेक्ट. म्हणजे त्या दोघांनी बाकी कुठलाही विचार न करता बाळाचा विचार करायला हवा. म्हणजे प्रायोरिटीवर बाळ असायला हवं आणि त्यांच्यासाठी एकत्र यायला हवंय. नाही, अन्वेषासाठी त्या दोघांनी एकत्र यायलाच पाहिजे आणि त्यांनी एकत्र यावं म्हणून मी काहीही करायला तयार आहे. आशिष भाऊजी, प्लीज बोला. कधीतरी कठीण प्रसंगामधून सुद्धा फक्त बोलल्याने सोल्युशन्स मिळू शकतात. तुम्ही बोला ना, जे आहे ते बोला. तुमच्या मुलीसमोर एक योग्य आदर्श ठेवायचा आहे ना तुम्हाला. मग जे आहे, जे खरं आहे ते सगळं बोला बरं माझ्याशी. हे बघा, तुम्ही जर आज बोलला नाहीत ना, तर आता हा प्रश्न लांबणीवर पडत राहील आणि जे तुमच्या मुलीच्या भवितव्यासाठी चांगलं नाहीये, हा विचार करून तरी बोला. वहिनी, त्या दिवशी तुमच्या घरी जे काही घडलं, तुम्ही जे काही पाहिलं, ते मी नाही केलं. म्हणजे मला तसं करायचं नव्हतं, पण मला तसं वागायला भाग पाडलं गेलं. भाग पडलं? कुणी? अर्पितानेच. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की अर्पिता ताईंनी तुम्हाला त्यांना मारा, त्यांना ढकला, असं त्यांनी स्वतःच सांगितलं? हो, तिने मुद्दाम तुमच्यासमोर मला असं वागायला सांगितलं. झालं का डोकं शांत माझ्या पिल्लाचं? घे, गरम गरम खीर खाऊन घे. घे. थांब मम्मा. काय आता काय? स्वानंदी मला आशिष बद्दल लेक्चर देत होती बघ ना. तिच्या लेक्चरकडे लक्ष देऊ नको. तिला लेक्चर द्यायची सवयच झालीये. PhD केली आहे ना, लेक्चरर व्हायचं होतं. हौस आहे तिला लेक्चर द्यायची. लक्ष देऊ नको तिच्याकडे. घे. मम्मा, प्रॉब्लेम स्वानंदी नाहीये. प्रॉब्लेम हा आहे की ती दादाशी काय बोलते आणि त्याच्यामुळे इम्प्रेशन काय होतंय दादासमोर, त्याचं आहे. म्हणजे तिने जर दादाला सांगितलं की अर्पिताचा नवरा अर्पिताला सतत फोन करतोय आणि ती साधा फोन सुद्धा उचलत नाहीये, तर दादाला मीच चुकीची वाटेल ना. आणि तो त्याला आशिष चुकीचा वाटणारच नाही. तो त्याची बाजू घेईल आणि मला परत सासरी पाठवून देईल. मम्मा, मला नाही जायचंय ग सासरी. म्हणजे लग्नाच्या वेळेला जसं सासर होतं ना, तसं आता ते नाही राहिलंय. बंगल्यातून फ्लॅटमध्ये शिफ्ट झालेत, नोकर आहेत. आणि ते आशिषच्या आई सतत किचनमध्ये असतात ग. आणि त्यांना असं वाटतं की त्यांच्याबरोबर मी तिथेच असावं. मला नाही जमणार. मला नाही जायचंय सासरी मम्मा. मला खूप भीती वाटते. स्वानंदी माझ्या मागे हात धुवून लागली तर. आणि मुळात तिने दादाला पण सांगितलं तर, आणि दादा तिचं सगळं ऐकतो ग. त्यामुळे दादा सुद्धा मला सांगेल की जा सासरी. हे असं जर झालं ना मम्मा, तर मी जीव देईन. बस, अजिबात काही अभद्र बोलायचं नाही असं. माझ्याकडे दुसरा काही पर्याय आहे का? अपी, तू एक काम कर. तू त्याच्याशी डिवोर्स घेऊन टाक. नको असला जावई नकोच मला. नाही, मी असलं काही करणार नाहीये. हां, म्हणजे मला डिवोर्स वगैरे असं काही घ्यायचं नाहीये. मला त्याची बायको म्हणूनच राहायचं. पण त्याने माझं सगळं ऐकायला हवं. त्याने मला सतत इकडे यायला द्यायला हवं. हां, स्वानंदीने काही उद्योग केले ना, तर मी अडकून पडेन ग कायमची. काही घाबरू नकोस.
स्वानंदी कोण आली आहे माझ्या मुलाचं सुख कशात आहे ते शोधणारी? या स्वानंदीचं तर काहीतरी करायलाच हवं. तू काही काळजी करू नकोस. स्वानंदी काहीही करायच्या आत आपणच काहीतरी करू. काय म्हणजे कारण काय असेल ह्याच्या मागे? हा म्हणजे त्या असं का करायला लावतील सुधाच्या बाबतीत? आशिष भाऊजी तुम्ही खरं बोलताय का? वहिनी, मी माझ्या मुलीची शपथ घेऊन सांगतो, यातलं एकही अक्षर खोटं नाहीये. हे भयंकर बोलताय तुम्ही काहीतरी. हो, हे भयंकरच आहे, पण हेच सत्य आहे वहिनी. काय सांगू, अहो बायको आहे ती माझी. एवढं होऊन सुद्धा मला तिच्याबद्दल वाईट बोलायला जमत नाहीये, कारण माझ्यावर तसे संस्कारच नाही आहेत. पण अर्पिताने माझ्यासमोर दुसरा कुठलाच पर्याय ठेवला नाही. पण म्हणजे अर्पिता ताईंनी तुम्हाला धमकी दिली? हो. हे बघ, तू म्हणतोयस त्यावरून कळते की परिस्थिती खूप कॉम्प्लिकेटेड आहे. कदाचित सहज ती सॉल्व्ह होणार नाही. पण तूच म्हणतोस ना की कुठलीच गोष्ट अशी नसते जी सॉल्व्ह नाही करता येत, त्यावर काही पर्याय नसतो म्हणतोस ना. मग हा पण सॉल्व्ह होईल. आणि तुझ्याबरोबर स्वानंदी वहिनी आहे. मी तुला खरं सांगू, मला पूर्ण खात्री आहे की यातून नक्की काहीतरी चांगला मार्ग निघेल. आणि चल, आता मी संध्याकाळच्या मीटिंगची तयारी करतो. तूही जरा काम कर, म्हणजे तुलाही जरा बरं वाटेल. रिलॅक्स होऊन मग कर. ओके? येस, थँक्यू आनंद. एनी टाइम. चल, आहे मी. हा काकू. समर. हॅलो काकू, तू रडतेस का? काकू प्लीज काहीतरी बोल, आता मला टेन्शन यायला लागलंय. समर अप्पी. काय झालं तिला? काय झालं काकू तिला? ती ठीक आहे ना? परत रडतीये का? तिला खूप त्रास होतोय रे समर. बघ ना, अशी स्वतःच येऊन सोडून गेला ना तिला, तरी आता फोन करून सारखी दूषणं देतोय तिला. अप्पीला नाही बोलायचंय त्याच्याशी, पण तरी सारखा फोन करून त्रास देतोय रे तिला. काय झालंय का या माणसाला? तू अर्पिताला सांग की थोडा वेळ फोन बंद करून ठेव. मी घरी आलो की आपण बोलूया. पण मला भीती वाटायला लागली समर. अर्पिताला जीव देण्याची भाषा करायला लागलीये. काय? काय करणार बिचारी, तूच सांग. आशिषचं बोलणं खूप मनावर घेतलंय रे तिने. देव कसली परीक्षा बघतोय तेच कळेना झालंय मला. माझ्या दोन्ही मुलींच्या बाबतीत असं का व्हावं समर? तू ना अशी हताश होऊ नकोस ग. असं कसं बोलू शकतोस समर तू? मुलांकडे बघूनच जगत आली आहे ना मी आजपर्यंत. नाहीतर दुसरं काय उरलंय असं माझ्या आयुष्यात?